बारामतीमधून युगेंद्र पवार पराभूत झालेले आहेत आणि आता आपल्यासोबत चर्चेला आहेत महासंवाद प्राईमचे आकाश धडस. आकाश, आत्ता युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे बारामतीमधून. पहिल्यापासूनच बारामतीमध्ये असं म्हटलेलं जात होतं की वरचं मत ताईला, खालचं मत दादांना. म्हणजे लोकसभेला ताईला निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला निवडून द्यायचं. मग या सगळ्या खटपटीमध्ये शरद पवारां हे जाणून कदाचित असावेत की अजित पवारांची ग्राउंड लेवलची बारामती विधानसभेमध्ये ताकद किती आहे, त्यांनी विकास कामं कशा पद्धतीनं मतदारसंघामध्ये केलेली आहेत. तरीसुद्धा त्यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवलं. नेमके काय मुद्द्यांच्या आधारांचा विचार केला आणि त्यांना वाटतंय तितकी सहानुभूती मिळालेली आपल्याला दिसत नाही. नेमकं काय गोष्टींमुळे युगेंद्र पवारांचा पराभव झाला असं वाटतंय? नक्कीच फाळके सर, बारामतीचा जर विचार केला तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा आणि योगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत होती. लोकसभेला सुनित्रा वहिनी ज्या अजितदादांच्या पत्नी आहेत त्यांचा पराभव हा मोठा 48,000च्या लीडनं झाला आणि त्यावेळेस सुप्रियाताई सुळे निवडून आला. बारामतीमध्ये घडतं असं की पवारसाहेबांनी आत्तापर्यंत राष्ट्रवादी एकत्र होती आणि एकत्र असताना पवारसाहेबांनी बारामती विधानसभेची जबाबदारी आहे ते अजितदादांकडे दिली होती. त्यामुळे अजितदादांनी बारामतीमधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यावर चांगली पकड ठेवली. म्हणजे बाजार समिती, कृषी बाजार समिती, जिल्हा बँक आहे. अजितदादांचं सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे ती म्हणजे दूध आहे. दुधाच्या वेगवेगळ्या डेअऱ्या आहेत. बारामती MIDC आहे आणि विद्या प्रतिष्ठान याच्या माध्यमातून अजितदादांनी अनेक लोकांना हे रोजगार मिळवून दिले. त्यामुळे अजितदादांना साहजिक आहे की तिथं सहानुभूती मिळणं. आणि अजितदादामध्ये बारामती मी राहिलेलो आहे 6 वर्ष. बारामतीत घडतं असं, मी ज्यावेळेस 2014ला बारामतीत 15ला मी कॉलेज निमित्ताने गेलतो त्यावेळीची बारामती ना आजची बारामती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बारामती शहराचा विकास करण्यामध्ये अजितदादांनी खूप मोठी ताकद लावली. राज्यामध्ये टॉप म्हणजे जे म्हटलं जातं की आशिया खंडातलं टॉपचं बस स्थानक आहे ते बारामतीला बांधलं. त्याचबरोबर अजितदादांनी विमानतळ बांधलं. अजितदादांनी विद्या प्रतिष्ठानसारखी एक शैक्षणिक स्कूल उभारलं. अजितदादांनी बारामती असं शहर बनवलं की पुढले 20 वर्ष या शहरामध्ये ट्रॉफिक न होण्यासाठी चौपदरी रस्ते बनवले. असं विजन आणि अजितदादांचं एक सर्वात मोठं फॅक्टर ठरला की सर्वांना सोबत घेऊन काम करायचं. म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये धनगर समाजाचे प्रबल्य मतदार आहेत. यासाठी अजितदादांनी नाना देवकाते माजी जिल्हा परिषद पुणेचे ते पुणे जिल्हा परिषदेचे हे होते, अध्यक्ष होते, त्यांना जवळ घेतलं. धनगर समाजातले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना ते जवळ घेण्यामध्ये अजितदादा यशस्वी ठरले. त्याचबरोबर OBC मधले जे नेते आहेत त्यांना अजितदादाने प्रत्येकाला संधी दिली. अजितदादांनी काय केलं, कोणाला बाजार समिती दिली, कोणाला पंचायत समिती दिली, कोणाला कृषी, अशा वेगवेगळ्या घटकाला अजितदादा पुढं घेऊन गेल्यामुळे अजितदादांना तसं ही लढाई सोपी झाली. मात्र या इलेक्शनला फाळके साहेब की अजितदादाने महाराष्ट्राची जबाबदारी असताना स्वतः अजितदादा मी बघायचो त्यावेळेस 19ला लढत झाली त्यावेळेस अजितदादा आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली आणि त्यावेळेस गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं. गोपीचंद पडळकर हे बाहेरचे आयात उमेदवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने देण्यात आले होते आणि त्यावेळेस आयात उमेदवार असल्यामुळे ते बारामतीकरांनी नाकारलं. यावेळेस असं वाटत होतं बारामतीच्या जनतेला की पवारसाहेब अगदी शेवटच्या 2-3 दिवसात काहीतरी जादू करतील. पवारसाहेबांनी तसं बघितलं तर अनेक भावनिक आव्हान केलं की तरुणांना संधी द्या, हे करा, ते करा, हे खूप गोष्टी केल्या. मात्र बारामतीकरांनी पवारसाहेबांचं ते म्हणणं ऐकलं नाही आणि बारामतीत घडतं असं की बारामतीपासून 15 किलोमीटरवर एक कनेर म्हणून गाव आहे. तिथलं जे हनुमानाचं मंदिर आहे तिथं दोघांचंही नारळ फोडतात. म्हणजे ही इलेक्शन पहिलं इलेक्शन असं असेल की 2 नारळ फोडले आणि 2 प्रचार सभा झाला. आतापर्यंत तिथं त्या मारुती हा नवसाला पावतो असं समजलं जातं. तिथं एकच नारळ फोडायचा आणि तिथूनच अजितदादांचं गाव काटेवाडी, म्हणजे काटेवाडीत सुद्धा अजितदादांचं प्राबल्य होतं. या विजयामध्ये अजितदादांना तसं मताधिक्य म्हणजे लीड जे आहे ते कमीच आहे, म्हणजे अपेक्षित प्रमाणे कमीच आहे. कारण त्यांचं विजन विकास हा खूप मुद्दे आहेत आणि तसं युगेंद्र पवार हे नौका चेहरा होता आणि त्यांना वेळ कमी होता. म्हणजे अगदी शेवटच्या 4-5 महिन्यात ते लॉन्च झाले आणि जनतेपर्यंत पोहोचण्यात ते तसे अपयशी ठरले.
मात्र आजही बारामतीतले एक प्रश्न आहे तो आत्ता सुटण्याच्या मार्गावर आहे की बारामतीची जी मोरगाव साईडची बाजू आहे तिथं 15 ते 16 गाव आहेत, तिथला पाणी प्रश्न हा सुटला नाही, त्यामुळे तिथली लोक नाराज आहेत, ती लोक तुतारीसोबत जातील अशी तिथं चर्चा होती त्या पाणी प्रश्नावर. मात्र तसं अजिबात झालं नाही. तिथं साधारणतः 60-40 हा फॉर्म्युला झाला. नक्कीच. आता आपण पुढचा एक मुद्दा समजून घेऊयात. युगेंद्र पवार हे राजकारणात कधीच ॲक्टिव्ह नव्हते, म्हणजे राजकारणामध्ये ते नौके होते, परदेशात राहिलेले होते, तरीसुद्धा मतदारसंघामध्ये त्यांनी बऱ्यापैकी प्रचार सभा घेतलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ते फिरलेले आहेत. आता इथून पुढं अजितदादांकडून पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात परत दिसतील का? त्यांचा काय अजेंडा असू शकतो, काय वाटतंय? नक्कीच त्यांना तिथं बारामतीमध्ये राहणं गरजेचं आहे, कारण सुप्रियाताई सुळे या खासदार आहेत आणि त्यांना दिल्लीमध्ये जाणं किंवा संसदेत जाणं हे बंधनकारक राहतं. आणि त्यामुळे बारामती तालुक्यामधल्या ज्या आत्ता येणाऱ्या आपण विचार केला तर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, या ज्या निवडणुका आहेत तिथं तुतारी वर्सेस घड्याळ ह्याच होणार आहेत. आत्तापर्यंत घड्याळाचेच 2 ग्रुप होते बारामती तालुक्यात. आत्ता मात्र गावोगावी 2 ग्रुप तयार झालेत, एक अजितदादांचा ग्रुप, एक शरद पवार साहेबांचा ग्रुप. त्यामुळे योगेंद्र पवारांना जी तुतारीचा ग्रुप आहे त्या तुतारीच्या ग्रुपची टिकवणं, अगदी प्रत्येकाच्या सुखादुःखात जाणं हे बंधनकारक राहणार आहे. आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला त्यांच्यावर ती जबाबदारी असणार आहे की ती निवडणूक लढवायची आणि जिंकायची. आणि त्यांना तिथून म्हणजे आता राष्ट्रवादीला लोकलला तिथं नेतृत्व नाही, बारामती स्थानिकचा तालुका लेवलचा आपण विचार केला तर योगेंद्र पवार हे एकमेव नेतृत्व तिथं असताना, कारण ताई संसदेत असल्यामुळं तिथं नेतृत्व असणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. पण आता जर बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर अजित पवार हे गेल्या अनेक दशकापासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, या मतदारसंघामध्ये आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. आणि पण आता परिस्थितीच अशी निर्माण झाली की शरद पवारांना या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देणं भाग पडलं आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली. आता इथल्या जनतेला म्हणजे जे पवारांवरती प्रेम करणारी लोक आहेत, मग ते अजित पवार असतील, शरद पवार असतील, आणि एकत्रित पवार घराण्यावरती प्रेम करणारे सुद्धा मतदार या मतदारसंघामध्ये आढळतात. यांची द्विधा मनस्थिती कुठंतरी झाली का? किंवा या मतदारसंघामध्ये या मतदारांचा एक विचार कसा राहिला, नेमकं कोणत्या पवारांना मतदान करायचं? म्हणजे आता मतदानातून आपल्याला तर अजित पवारच दिसत आहेत, पण नेमके पवारांवरती ओव्हरऑल प्रेम करणारी लोक आहेत, पण त्यांनी त्यातून अजित पवारांनाच का निवडलं असावं? ओके. तसं बघायला गेलं तर बारामती तालुक्यात आणि सिटीत असं वाटतं की पवार घराणं एकत्र असावं असं बारामतीतल्या स्थानिक लोकांना वाटतं, कारण पवार कुटुंब बारामती तालुक्याच्या विकासासाठी आणि विजनसाठी काम करतं. तिथला पाणी प्रश्न, रोजगार याच्यासाठी हे फॅमिली काम करतं. मात्र जे सत्तानाट्य राज्यात घडलं त्या सत्तानाट्यामध्ये अजितदादांनी वेगळी चूल मांडली. यावेळी बारामतीकरांनी सिटीतले जे मतदार आहेत त्यांनी दादांसोबत राहायचं, दादा हा विकासाचं विजन घेऊन काम करणारा नेता आहे असं ठरवलं. मात्र ग्रामीण भागामध्ये तुतारी जास्त प्रमाणात चालली, अगदी छोटी छोटी गाव आहेत, तिथं असं वाटलं की दादांनी पवारसाहेबांची साथ सोडली नाही पाहिजे असं अनेक लोकांना बारामतीतलं वाटलं. मात्र बारामतीतली जनता तशी हुशार आहे, त्यांनी हाय ती परिस्थिती त्यांना ॲक्सेप्ट करायचं जमती, कारण तिथं बारामती तालुक्यात शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, तिथं दूध व्यवसाय चांगला आहे. आप्पासाहेब पवार जे रोहित पवारांचे आजोबा होते त्यांनी दूध क्रांती खूप मोठ्या प्रमाणात केली आणि तिथं कारखानदारी आहे, रोजगार क्षेत्र असल्यामुळे तिथले मतदार आहेत ते सुशिक्षित मतदार आहेत आणि प्रत्येकाला रोजगार कुठं ना कुठं मिळत जातो. त्यामुळे ती लोक खूप हुशार आहेत. हाय त्या परिस्थितीत त्यांनी हँडल केलं आणि लोकसभेला ताईंना मतदान करायचं आणि विधानसभेला दादांना मतदान करायचं हे त्यांनी मेमध्येच ठरवलेलं. आणि त्याचप्रमाणे ह्या निकालसुद्धा आपण बघितला तर तेच घडलं. आणि बारामतीचा दुसरा इम्पॅक्ट आपल्याला इंदापूरला दिसतोय. म्हणजे अजितदादांचे काटेवाडी गाव आणि तिथून भवानीनगर फक्त 5 ते 10-12 किलोमीटरवर काटेवाडी म्हणजे इंदापूर मतदारसंघ कॅनलच्या पलीकडे लागतो.
त्यावेळी इंदापूर मतदारसंघाचा आता आपण विचार केला तर तिरंगी लढत होती. म्हणजे भाजपचे जे हर्षवर्धन पाटील आहेत त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे ऐनवेळी तुतारी घेतली. त्यावेळेस प्रवीण माने आणि आप्पासाहेब देशमुख जगदाळे लोकल गट आहे राष्ट्रवादीतला, त्यांनी वेगळी चूल मांडली आणि प्रवीण माने हे अपक्ष राहिले. त्याचबरोबर दत्तात्रय भरणे हे 2 वेळा निवडून आले, पुन्हा त्यांनी घड्याळ घेतलं. त्यामुळे अजितदादांची खरी मदत म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाची मदत असेल, अजितदादांची टीमची मदत आहे ते भरणींच्या बाजूला गेली आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचा पुन्हा बळी गेला आणि हर्षवर्धन पाटलांचं तिथलं नेतृत्व धोक्यात आल्याचं चित्र दिसतंय आपल्याला इंदापुरात. त्याचबरोबर बारामतीचा इम्पॅक्ट दौंडला पण होतो आणि दौंडमध्ये पण तीच परिस्थिती झाली आणि बारामतीचा इम्पॅक्ट फलटण आणि पुरंदर ही बारामती मध्य आहे. मध्य असल्यामुळे फलटणला ही सचिन कांबळे म्हणजे अजितदादांचे जे रणजितसिंह निंबाळकर खासदार माजी खासदार त्यांचे विश्वासू आहेत, तिथं ते यशस्वी ठरले. म्हणजे रामराजे निंबाळकर यांच्या गटाला म्हणजे तुतारीचे जे उमेदवार होते दीपक चव्हाण माजी आमदार, त्यांना ते हरवण्यात अपयशी म्हणजे यशस्वी ठरले आणि तसा बारामतीचा म्हणजे अजितदादांचा इम्पॅक्ट आहे तो पुरंदर, दौंड, इंदापूर आणि फलटण अशा 4ही मतदारसंघावर त्यांनी जवळच्या 4ही मतदारसंघावर आपल्याला झाल्याचं दिसतंय एकंदरीत. अच्छा,